पाटील वस्ती येथे 54 मीटर रस्त्यावरून एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आणि यानंतर या ठिकाणच्या सर्व वस्त्या वाड्या बाजूला करण्यात येत आहेत आणि यामुळे महानगरपालिकेच्या या पथकाला या प्रसंगी ही कारवाई करत असताना इथल्या महिलांनी संसार उपयोगी साहित्य वाचवत असताना त्यांच्यावर दगडफेकही केली आणि आपला संसार वाचवण्यासाठी आक्रोशही केला। देशमुख पाटील वस्ती येथे 54 मीटर रस्त्याला अडथळा असलेली 18 अतिक्रमण असलेली घरे न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी 30 मे रोजी पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली। दगडफेकीला पोलिसांनी प्रत्युत्तर देत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला। तब्बल 1 तास धावपळ गोंधळ चालू होता। गोंधळ घालणाऱ्या नागरिकांचे पोलिसांनी कोंडी केल्याने महानगरपालिकेने अतिक्रमण मोहीम यशस्वी केली। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज पुतळा अरविंद धाम देशमुख पाटील वस्ती मार्ग डीपी रस्ता मंजूर आहे। हा रस्ता 54 मीटरचा आहे। रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे। रेल्वे खालील बोगद्याचे कामही पूर्ण झाले आहे। बोगद्याजवळ सपाटीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे। देशमुख पाटील वस्तीमधील 180 मीटरचा रस्ता शिल्लक होता। या जागेवर 18 नागरिकांनी अतिक्रमण केल्याने रस्ता अडकला होता। अतिक्रमणधारक आणि न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले। न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या वतीने 478च्या 2 नोटिसा अतिक्रमणधारकांना देत जागा खाली करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती। अतिक्रमणधारकांना 2 वेळा संधी देऊनही जागा रिकामी केली गेली नाही। त्यामुळे शुक्रवारी नगर अभियंता अतिक्रमण विभागाच्या वतीने संयुक्त मोहीम घेत अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले। अतिक्रमण काढताना घटनास्थळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, अभियंता प्रकाश दिवाणजी यांच्यासह महानगरपालिकेचे अनेक अधिकारी यांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता।